गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला आज पुन्हा नव्याने सरावाला सुरुवात करू. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. आणखी एकदा श्वास घेत ध्यानात्मक आसनात बसू. पद्मासन, वज्रासन, सुखासन. दोन्ही हातांच्या ज्ञानमुद्रा. मन शांत. आपल्याला ज्या पद्धतीने हात सैल आणि स्थिर ठेवता येतील तसे ठेवले तरी चालतील. मुद्राच केल्या पाहिजेत असं काही नाही. दोन्ही हात आपण मांडीवर, टाचांवर ठेवू शकतो पायाच्या. डोळे बंद, मन शांत. खांदे सैल सोडा. चेहरा प्रसन्न. संथ श्वसन. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचे. तीन वेळा ओमकार घ्यायचा आपल्याला. दीर्घ श्वास घेऊ, ओम म्हणत श्वास सोडू. अनुलोम विलोमने सुरुवात करू. डावी नाकपुडी बंद. उजवीने श्वास घ्या, विरुद्ध बाजूने सोडून द्या. छान श्वास घ्यायचा उजव्या बाजूने. 1 सेकंद थांबायचं, विरुद्ध बाजूने सोडून द्यायचं. सूर्यनाडीने श्वास घेतल्याने शरीरात उष्णता वाढते. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी डावीने घेऊन उजवीने सोडा किंवा दोन्ही बाजूने, एकदा इकडून एकदा इकडून. किमान 11 वेळा दीर्घ श्वास घेऊन थांबून विरुद्ध बाजूने सोडू. रिलॅक्स.
आपण आज ओंकार 3 भागात शिकणार आहोत. ओंकार आपण सामान्यपणे घेतो, तोच अकार, ओकार आणि मकारात कसा घ्यायचा आहे हे आपण बघू. पुन्हा तशीच ध्यानात्मक आसन, पाठ सरळ, मान सरळ. घेतलेला श्वास आपण आधी अकारात घेणार आहोत, म्हणजे अ म्हणत श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या, घेतलेला श्वास अ म्हणत सोडा आणि संपला की परत नवीन श्वास घ्या. डोळे बंद, मन शांत, श्वास घ्या. काय केलं आपण? श्वास घेतला, श्वास अ म्हणत सोडला. सोडत असताना शेवट जेव्हा श्वास संपत येईल तेव्हा थोडं पोट आत पुश करायचे आणि पुन्हा आणखी थोडा स्वर लांबतोय किंवा अकार लांबतोय का बघायचे. पुन्हा डोळे बंद, डोळे बंद. त्यानंतर ओकार घ्यायचा आपल्याला, तोच श्वास ओ म्हणत सोडायचा आहे. ठीक आहे, चला 2 वेळा करू. श्वास घ्या, ओ. शेवटी आपल्याला मकार घ्यायचा आहे. मकार घेताना आपण काय करणार? श्वास घेणार, ओठ बंद, नाकाने म म्हणत श्वास सोडायचा. ठीक आहे, जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा श्वास घ्या. रिलॅक्स. उद्या पुढचा सराव करू. चला, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, मांडी थोडी सैलसर घालायची, बंद लावायचे. आपल्याला 3 वेळा श्वास घ्या, जाऊ द्या श्वास बाहेर, पोटात 1 श्वास पूर्ण बाहेर, पोट पूर्ण आत 2, डोळे बंद 3, 4, 5. रिलॅक्स. पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या श्वास बाहेर 1, 2, 3, 4. वरती संथ श्वसन 5. रिलॅक्स. आणखी एकदा श्वास बाहेर, पोटात. मुख्य पोटात गेले की बाजूच्या दोन्ही बाजू आत घेण्याचा प्रयत्न. मूळ ओटीपोटाच्या भागात 2,
3 4 5. अग्निसार क्रिया करायची. सुरुवातीलाच अग्निसार करायची नाही, आधी बंद लावायचा मग करायचा. श्वास घ्या, सोडून द्या. श्वास बाहेर, पोटात बाहेर. पुन्हा श्वास घ्या. एका श्वासात साधारण 12 ते 15 वेळा होतं. नंतर सरावाने थोडा अधिक होतं. श्वास बाहेर, पोटात बाहेर. आणखी एकदा करू. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. भस्त्रिका करू. दोन्ही हात खांद्याजवळ घ्यायचे. हात वर घेताना श्वास घ्या, खाली आणताना सोडून द्या. फार ताकदीने नाही, काय नाही, सहज श्वास घेण्यासाठीची क्रिया आहे. बरगड्या आणि फुफ्फुस आपल्याला मोकळी करायची. साधारण 10 ते 11 वेळा श्वास घेऊन श्वास बाहेर. चला, दोन्ही हात बाजूला. पुन्हा तीच क्रिया. बाहेर जाताना श्वास घ्या, आत येताना सोडून द्या. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, कपालभाती करू. आज वज्रासनात बसून करू. ज्यांना वज्रासन शक्य नसेल त्यांनी साधी मांडी घाला. पाठ सरळ, मान सरळ. दोन्ही हाताने गुडघे होल्ड. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. जर वज्रासनात त्रास व्हायला लागला तर पुन्हा साधी मांडी घाला. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. सराव थोडा वाढला असेल तर 70 घ्यायचे, थांबून घ्यायचे, पुन्हा 30 किंवा 20 घ्यायचे. साधारण 20 दिवसानंतर किंवा 21 दिवसानंतर तुम्ही 120 स्ट्रोक पर्यंत जाऊ शकता, पाठीला कळ लागत नसेल तर. एकशे 120 स्ट्रोक घेत असताना हे लक्षात घ्यायचं, आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही ना. जर झाला तर थोडे कमी करायचे. रिलॅक्स. पाठीला कळ लागले असेल तर पश्चात्कर्म करून घेऊ. दोन्ही हात समोर. श्वास घ्या, जाऊ द्या डोकं खाली. रिलॅक्स. चला, वॉर्मअप पासून सुरुवात करू. पुन्हा साधी मांडी, मान खाली.
अगदी सुरुवातीलाच फार जाणीवपूर्वक खाली खेचायची नाही, दुसऱ्या वेळा करायची. सैलपणे जाऊ द्या मागे, सहज. पुन्हा पुन्हा खाली, मागे, खाली. जेव्हा आपला घसा ताणला जातो तेव्हा आपोआप घशातला कफ सैल होतो, ठसका येतो. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे. आपल्या कंठामध्ये एक महत्वाची ग्रंथी आहे, थायरॉइड. तिचं काम सुरळीत चाललं तर आपल्याला बरेचसे त्रास होत नाहीत. पुन्हा विरुद्ध बाजूला. नाहीतर थायरॉइडमुळे काही व्यक्तींची जाडी वाढते, काही व्यक्तींची कमी होते. रिलॅक्स. पुढे आपण अवघड आसनांमध्ये थायरॉइडसाठी उपयुक्त असणारं मत्स्यासन शिकणार आहोत. पण पुढे जसा तुमचा सराव होईल, साधारण 1 महिन्याच्या शेवटी किंवा महिन्यानंतर. चला, दोन्ही हात खांद्यावरती शोल्डर राऊंड करू. उलट दिशेने. रिलॅक्स. दोन्ही हात समोर, हात जवळ दूर. बारा ते 15 हात जवळ दूर. पुन्हा दोन्ही हात समोर. श्वास घ्या. हात उलटे. 1 2 3 4 5. योगासनं करताना हातात घड्याळ घालणे किंवा दुसरं काही घालण्याची गरज नसते, पण मला वेळ बघायची असते म्हणून घालतो. 1 2 3 4 5. उजवीकडे 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला 1 2 3 4. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला. हाफ राऊंड करू. अर्धा समोर घेऊ. उलट. 10 वेळा उलट दिशेने. दंडाच्या खाली येणारं, बाजूला येणारं जे काही थुलथुलीत मांस आहे ते कमी होतं. रिलॅक्स. उजवा हात मागे डाव्या खांद्यावर ठेवायचा. विरुद्ध बाजूच्या हाताने कोपर खेचायचा विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. दुसरा हात जाऊ द्या खांद्यावर, खेचा विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊ. दोन्ही हात समोर घेऊ, मागे घेऊ. समोर. 10 ते 12 वेळा. मस्त हाताची टाळ. रिलॅक्स. चला, मांडी थोडी सैलसर घालू. चला, दोन्ही हात फुल स्विंग. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही पायात अंतर. पाय आपल्याला आत बाहेर करायचे. पायाची बोट आत बाहेर, आत बाहेर. आपलं लक्ष खोब्यातल्या स्नायूकडे, गुडघ्याच्या स्नायूकडे. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ. ज्यांना सतत बसून काम असतं त्यांच्यासाठी या छोट्या छोट्या कृती खूप फायद्याच्या आहेत. 2 3 4 5. पायाची बोट आपल्याकडे. 1 2 3 4. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राऊंड करू. उलट दिशेने. दोन्ही पाय जवळ. बटरफ्लाय करू.
पाय पूर्ण वर खाली वर खाली. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळच. दोन्ही हाताने गुडघे खाली प्रेस करा. शरीर पाठीतून सरळ करा. 1 2 3 4 5. दोन्ही हात समोर. पुन्हा छान श्वास घ्या. खाली जायचं आपल्याला. मांडीच्या आतील स्नायूला ताण निर्माण करायचा आहे. जाऊ द्या खाली खाली. 1 श्वास सोडा. 2 3 4 5. रिलॅक्स. चला पाठीवरती येऊ. दोन्ही हात डोक्याखाली. वॉर्मअप्स कटी संचलनापासून सुरुवात करू. दीर्घ श्वास घ्या. दोन्ही गुडघे उजव्या बाजूला जमिनीवर. श्वास सोडत जाऊ द्या. दोन्ही पाय आपण गुडघ्यात दुमडून जवळ घेतले होते. आता दोन्ही गुडघे उजव्या बाजूला. 1 2 3 4. विरुद्ध बाजूला. पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. डावा पाय 45 अंशाच्या कोनात. 1 2. आपल्या खुब्याला आपला पाय होल्ड करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. 3 4 5. दुसरा पाय. 1 2. पायाची बोट आपल्याकडे खेचा. 3 4. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर. दोन्ही पाय गुडघ्यातून खालीवर. 1 2 3 4 5 6 7 8 9. खालीवर. 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर. दोन्ही पायांनी एकत्रितपणे सायकलिंग करू. पोटावर थोडा ताण वाढणार आहे. ज्यांचं ऑपरेट झालेलं असेल त्यांनी सिंगल पायाने करा. 1 2. पोटाची कुठलीही शस्त्रक्रिया असेल तर त्यांनी स्वतंत्र असं करता येईल त्यांना. 3 4 5 6. संथ गतीने. 7. जेवढा छान खाली जाता येईल तेवढा. पुन्हा वर. 8 9 10. रिलॅक्स. उलट दिशेने सायकलिंग करायची. पुन्हा खालून वर. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. खालून वर. 1 2 3 4 5 6 7. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. उजवा पाय जवळ घेऊ. उजव्या पायाने 5 वेळा वर्तुळ काढू. श्वास घ्या. पाय वर घ्या. 1 2. स्टँड आहे सर. 3 4 5. दुसरा पाय. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या.
दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, दोन्ही गुडघे आतल्या बाजूला, पाय बाहेरच्या बाजूला. डावा गुडघा आपल्याला फक्त जमिनीकडे खेचायचा आहे, फक्त डावा गुडघा. 1 2, जेवढा जाईल तेवढा. 3, मांडीच्या समोरच्या स्नायूंकडे लक्ष. 4 5, दुसरा पाय, उजवा गुडघा खाली जाऊ द्या. 1, पुन्हा मांडीच्या स्नायूकडे लक्ष, वरती संथ श्वसन. 2 3 4, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटासाठीची क्रिया आहे. आपल्याला 10 वेळा पाय सरळ करायचा आहे, जवळ घ्यायचा आहे. श्वास घ्या, पाय सरळ, पुन्हा जवळ. जमिनीला समांतर सरळ जाऊ द्यायचा, जवळ घ्या, सरळ. जाताना श्वास घ्या, आले की सोडून द्या. 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय जमिनीपासून 6 इंच वर घ्यायचे. दोन्ही पाय फक्त बाहेर घेऊ, आत घेऊ. श्वास घ्या, पाय वर घ्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स. ज्यांना खुब्यात त्रास असेल त्यांनी करायचे नाही. डावा पाय आपल्याला डावीकडे घ्यायचा आहे तसाच, उजवा त्याच्या शेजारी. कंबर उचलायची नाही, बैठक उचलायची नाही. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न. पाय जात नाहीत जवळ. आपलं लक्ष आता, डोळे बंद करा, लक्ष उजव्या बाजूच्या कंबरेच्या जोडावर, जिथं बेल्ट बांधतो तिथं. 2 3 4 5. विरुद्ध बाजूला. 1 स्टँड आहे सर, कुंभार सर, स्टँड म्हटलं. 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात डोक्याखाली, दोन्ही पाय क्रॉसमध्ये ट्विस्टिंग करायचे आहेत आपल्याला. डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ, उजव्या हाताचा कोपर त्याला लावायचा. दोन्ही हात एकमेकात टाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, उजव्या कुशीवर उठून उभे राहू. सूर्यनमस्कार. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. पाय मागे, दुसरा पाय मागे, गुडघे जमिनीला, डोकं खाली. श्वास घेत शरीर वर, श्वास सोडत शरीर मागे, दुसरा पाय पुढे, दोन्ही पाय 1. श्वास सोडत खाली, पाय मागे,
सूर्यनमस्कार सर्वांनी करायचे असतात, स्त्री असो पुरुष असो, ज्याला शक्य आहे, ज्याला वागता येतं त्याने. अगदी लहान वयाच्या मुलापासून. खाली, पाय मागे, डोकं जमिनीला, श्वास घे, शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, दुसरा पाय, पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, पाय मागे, डोकं जमिनीला, वर, मागे, पाय पुढे, श्वास घेत हात वर, खाली, पाय मागे, ताठ तिरपी अवस्था, पुन्हा डोकं जमिनीला, श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, आपण असं समजू की तुम्हाला सूर्यनमस्काराची कल्पना आली. आता आपण थोडंसं बारकाईने करू, ठीक आहे. एक एक कृती थांबवून. श्वास घेत हात वर घेतलाय, श्वास सोडत खाली गेलाय, आता बोटं टेकवलीत, डावा पाय मागे घेतलाय, उजवा पाय दोन्ही खांद्यांच्या आतमध्ये, गुडघा टेकवायचा नाही पण सुरुवातीला आपण टेकवतोय, ठीक आहे. पाठीला छान बाक मिळालाय, खांद्यातून शरीर सरळ आहे. दुसरा पाय, आता ही ताठ तिरपी अवस्था, कमरेचा भाग खाली, खांदे वर, गुडघे जमिनीला, डोकं जमिनीला, सरळ अष्टभुजंगासन, पर्वतासन, टाच मागे गेली, कमरेचा भाग वर गेला. अधोमुख श्वानासन आहे, खांद्यातून आपण मागे गेलो, अधो म्हणजे मागे, पाय पुढे, पुन्हा पुढचा पाय 90 अंशाच्या कोनात, शरीर सरळ, पाय सरळ, ठीक आहे. चला, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, पाय मागे, दुसरा मागे, दोन्ही पायात थोडा अंतर, आपला भार खांद्यावरती, पुन्हा पाय मागे, डोकं मागे, पाय पुढे, श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, दोन्ही पाय मागे, शरीर वर, मागे, पाय पुढे, पुन्हा श्वास घेत हात वर. सूचनांचा वेग थोडा जास्त होत असेल आपण स्लोली करा, एखादा कमी होईल एखादा जास्त होईल. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे. आपण वाकताना सुद्धा आपले दोन्ही हात पायाच्या बाजूला व्हावेत, असावेत. पाय मागे, ताठ तिरपी अवस्था, गुडघे जमिनीला, डोकं जमिनीला, श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, पुढे, रिलॅक्स. चला, शवासन घेऊ. दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात कमरेजवळ, शवासन घ्यायचं आपल्याला. शरीर सैल सोडायचे, शिथिल करायचे. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. शरीराची वाढलेली, हृदयाच्या ठोक्यांची वाढलेली जी गती आहे ती आपल्याला कमी करायची. त्यामुळे शवासन अवश्य घ्यावा. सगळ्या शरीरभर धावणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष. रक्ताच्या स्वरूपात आपल्याला ऊर्जा मिळते.
संथ श्वसन. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे. पायाची बोट, अँकल, सैल सोडा. पुन्हा एक वार दीर्घ श्वास घ्या, अगदी नकळत हळुवारपणे आणि सोडून द्या. पुन्हा आपलं लक्ष गुडघ्यांकडे. गुडघ्यापासून पाय सैल, शिथिल. कमरेच्या स्नायूकडे लक्ष. कमरेपासून दोन्ही पाय सैल, शिथिल. कमरेचा जोड सैल सोडायचा आहे. जिथं आपण बेल्ट बांधतो सैल सोडा. वरच्या पूर्ण शरीराचा भार तिथल्या मणक्यांवर असतो. त्यात एकदा कडकपणा यायला लागला की मग आपल्याला खाली मुंग्या यायला लागतात, पायांचे त्रास चालू होतात. ज्यांची पाठ दुखत असेल त्यांनी भस्कन वाकून कुठली वस्तू उचलायची नाही. नियमित 3 महिने योगासनांचा सराव करायचा. आणि आपला 1 महिना संपल्यानंतर कसा करता येईल, पुन्हा तुम्ही पहिल्यापासून सुरू करू शकता. परत 1 महिना, पुन्हा संपला, परत पहिल्यापासून 30 दिवस. मग तुम्ही ज्यांची पाठ दुखते त्यांनी अवघड आसनं करायला हरकत नाही, पण 3 महिने हीच आसनं करावीत. संपूर्ण पाठ, पोटाचा भाग सैल, शिथिल. दोन्ही हात, खांदे, बरगड्या सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. एक दीर्घ श्वास घ्या. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल, शिथिल, रिलॅक्स. मनात कुठलेही विचार नाही. मन शांत, श्वसन अगदी संथ. योग हे आत्मानुभूती किंवा स्वानुभूतीचं शास्त्र आहे. दुसऱ्याने सांगून योग तितकासा समजत नाही. आपण जेव्हा आपल्याला अंतर्गत लक्ष देतो, आपल्याला येणारे अनुभव ह्याच्यावर विचार करतो, त्यावेळी आपल्याला योग उत्तमपणे समजतो. आपलं शरीर आपल्याला मदत करायला लागतं. मन एकचित्त होतं. दीर्घ श्वास घ्या. आपल्याला आसन सोडायचे, दोन्ही पाय जवळ घ्यायचे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. शरीर हलवत, डोळे उघडायचे. चला, एक पाद पवन मुक्तासनापासून सुरुवात करू. उजवा पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचा आहे. दोन्ही हाताने पायाला मिठी मारायची. पोट आधी सैल सोडायचं. छान पोट प्रेस होईल. श्वास घ्या, श्वास सोड, जाऊ द्या डोकं. 1 2 3 4. रिलॅक्स. दुसरा पाय. पुन्हा दुसरा पाय पोटावर. दोन्ही हाताने छान मिठी मारा. श्वास घ्या, श्वास सोड, जाऊ द्या डोकं. 1 डोकं गुडघ्याला लागतं. 2 3 4 5. सेतुबंध आसन करू. जोडासनं करतो आपण. एकदा दुमडून घेतलं, एकदा उलगडून घेऊ. दोन्ही हात कमरेजवळ, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. श्वास घेत शरीर वर घ्या. दोन्ही हाताने खालून कमरेला आधार द्यायचा. कंबर छान उंच जाते बघा. आता हळूहळू आता तुमचा सराव पुढे चाललाय त्यामुळे जमेल.
दोन्ही गुडघे जवळ ठेवा. 1 2. आपलं लक्ष मांडीच्या खालील स्नायूकडे, पाठीच्या स्नायूकडे. 3 4 5. एक दीर्घ श्वास सोडून द्या. द्विपाद पवन मुक्तासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर, दोन्ही हाताने पुन्हा पायाला घट्ट मिठी मारायची. पोट सैल सोडा. आधी श्वास सोडा. आता पुन्हा श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या डोकं वर. 1 2 3 4. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, अर्धकंधारासन करू. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. श्वास घेत कमरेतून शरीर वर घ्यायचे. श्वास घ्या कमरेतून शरीर वर. 1 2 3. गुडघे जवळच ठेवा. संथ श्वसन. ज्यांना बीपीचा किंवा हाय बीपीचा त्रास असेल त्यांनी ही क्रिया करायची नाही. 4 5. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, कंधारासन करू. दोन्ही हात कमरेजवळ. श्वास घेत कमरेतून शरीर वर घ्यायचे. दोन्ही हातांनी खालून टाचा पकडण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4. आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे, मांडीच्या खालील स्नायूकडे. 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात दुमडून आपल्याला जवळ घ्यायचा आहे. आपण जसा कानाला लावण्यासाठी घेतो तसा आकर्ण धनुरासनासाठी. उजव्या हाताने अँकल पकडायचा आहे. डाव्या हाताने टाचेला मदत. मांडीच्या खालील स्नायूला आपण ताण निर्माण करणार आहोत. ठीक आहे. हळूहळू पाय आपल्याकडे खेचायचा. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी करू नका. 1 2. आता लक्ष आपलं मांडीच्या खालील मसलकडे. 3 4. पुढचं सगळ्यांना जमेल असं नाही, जमलं तरच करायचे. श्वास घ्या. श्वास सोडत बघा डोकं जातंय का पायाकडे किंवा पाय येतोय का डोक्याकडे. 1 2 3 4 5. दुसरा पाय. श्वास घ्या. पाय जवळ घ्या. श्वास सोडत पाय आपल्याकडे खेचायचा आहे. 1 2. आपलं लक्ष मांडीच्या खालील स्नायूकडे. 3 4 5. आता पुन्हा श्वास घेऊ. श्वास सोडत बघा जाते का पाय बोट किमान. 1 2 3 4. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडून द्या. दोन्ही हात डोक्याखाली, अर्धकटी वक्रासन करू. श्वास घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ. श्वास घेऊन श्वास सोडत कंबर वळून जाऊ द्या. गुडघा विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. दुसरा पाय. पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या कंबर वळून. 1 विरुद्ध बाजूला. 2
पाय जरी आपण वळवलेला असला, गुडघा टेकवला असला, तरी पायाची बोटं पुढे घ्यायची नाही, ती दुसऱ्या गुडघ्याच्या मागेच. 3 4 5. रिलॅक्स. कटी वक्रासन कर. उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ, पूर्ण कटी वक्रासन. श्वास घेत पाय 90 अंशाच्या कोनात, हळूहळू जाऊ द्या पाय विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. दुसरा पाय पुन्हा छान श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या विरुद्ध बाजूला पाय. 1 2. खालचा पाय सरळ, कमरेला छान पीळ मिळतो. त्यांच्या कमरेमध्ये कडकपणा किंवा कठीणपणा आलाय, त्यांच्यासाठी खूप छान कृती आहे. 4 5. रिलॅक्स. परिवर्तन आसन करायचं आपल्याला. त्याच्या आधी उत्तान पादासन करून घेऊ. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात. 1 2. पायाची बोट आपल्याकडे खेचा. 3 4. हळूहळू पाय विपरीत करणीमध्ये 45 अंशाच्या कोनात. 1 2 3. आपलं लक्ष पोटाकडे. 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, जाऊ द्या दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात. श्वास घ्या, पाय जाऊ द्या उजव्या बाजूला जमिनीवर. 1 2 3 4 5. पाय गुडघ्यात दुमडून जवळ. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, पाय 90 अंशाच्या कोनात सरळ जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1 पाय छान जमिनीवर रेस्ट झाले, पाय गुडघ्यातून सैल सोडा. 2 आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे. 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. आज आपण एक नवीन आसन पाहणार आहोत. काही नकल्पना असेल. सर्वांगासन. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचे. आधी एकदा बघून घ्या. जे नवीन आहेत, ज्यांचं वजन अधिक आहे किंवा वय अधिक आहे, त्यांनी करायचं नाही. ठीक आहे. येणारच नसेल तर प्रयत्न नंतर करू काही दिवसांनी. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात. हळूहळू शरीर वर, दोन्ही पाय जवळच ठेवू. पाय शरीर जमिनीशी काटकोनात. 1 2 3 4 5. पुन्हा पाय दुमडून गुडघ्यातून हळूहळू खाली. एक दीर्घ श्वास सोडून द्यायचा. आणखी एकदा करून बघू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतलेत, श्वास घेत पाय पोटावर घेतलेत. आता पाय 90 अंशाच्या कोनात घ्यायचे, कमरेला आधार द्यायचा आणि हळूहळू पाय वर घ्यायचे. 1 2 3 4 5. सोडताना सुद्धा पाय फोल्ड करून खाली घ्या. हळूहळू हात काढा कमरेचा आणि जाऊ द्या हळूहळू शरीर खाली. पुढची कृती हलासन करायचं आपल्याला. त्यातलीच कृती आहे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेणार आपण, पाय दुमडून हळूहळू डोक्याच्या मागे टाकणार. चला. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, हळूहळू पाय पोटावरती घ्यायचे.
आणि मागे. पाय लगेच जमिनीला टेकणार नाही, टेकू नका. 1, जेवढं जाईल तेवढा. 2, 3, 4, रिलॅक्स. पुढे सोप्या पद्धतीने कसं करायचं ते सांगेल, आत्ताच फक्त दाखवलं. ठीक आहे, चला. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. उजव्या कुशीवर वळत उठून बसू. चला, ध्यान करू. पाठ सरळ, मान सरळ, मन शांत. संथ श्वसन. डोळे बंद करा. हळूहळू आपली एक एक कृती बदलत जाईल, वाढत जाईल. आज आपण प्राणायामात एक कृती नवीन शिकलो, आसनांमध्ये 2 कृती नवीन बघितल्या, पाठीवरच्या याच्यामध्ये आपण पाय खेचून दुसरी कृती बघितली. ती पुढील आसनात आपल्याला उपयोगी येईल. हळूहळू एक एक स्नायू आपण फ्री करू. अजूनही आपल्याला जर काही कृती अवघड वाटत असतील तर स्वतःसाठी वेळ द्या, घाई करू नका, सराव चालू ठेवा. छोटीशी प्रार्थना घेऊ. शेवटचा ओंकार सोबत घेऊ आणि मग थांबू. डोळे बंद. दुर्गे स्मृता हरिषभीतम अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्यदुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चला, आपला दिवस शुभ जाओ. थांबून घेऊ. गुड डे.